तोच चंद्रमा नभात. लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला. पौर्णिमेची रात्र. आम्हा काय त्याचे. आमच्यासाठी दिवस म्हणजे बाहेर उजेड, रात्र म्हणजे बाहेर अंधार. बस एवढंच. रात्रंदिवस राबतोय हे बाकी खरं आहे. दिवसा ऑफिसमध्ये टुकटुक, रात्री घरी मोबाईलमध्ये डोकं घुसडून टुकटुक, नाहीतर टी व्हीवरचा सिरियल किलर रतीब. आला दिवस गेला दिवस, सगळं मेकॅनिकल, ठरवून केल्यासारखं. कामाशिवाय बोलणं नको वाटतं कुणाशीही. पटकन कंटाळा येतो, सगळ्याचाच कंटाळा येतो. काही काही वेळा बायकोचाही, बऱ्याचदा स्वतःचाही. मग फालतू उसासे टाकायचे, रुटीनचा कंटाळा वगैरे. ब्रेक तो बनता है, अशा गप्पा सवय झाली आहे सगळ्याची. 2 तास झालेत, लाईट गेलेत. इथं जात नाहीत खरं कधी. इन्व्हर्टरची गरजच पडली नाही कधी. कॅन्डल लाईट डिनरचा योग होता बहुतेक. जेवताना भरघोस गप्पा, 2 घास जास्तच गेले पोटात. लेकी आबा आजींबरोबर गप्पांचा फड जमवून बसल्यात. अंधार आणि हॉरर स्टोरीज. चलने दो. मी सहज शीळ घालत गच्चीचा दरवाजा उघडतो. बाहेर लख्ख चंद्रप्रकाश. पानापानातून झिरपत येणारा चांदण चुरा. किती दिवस झालेत मान वर करून आभाळ बघितलेलंच नाहीये. झाले मोकळे आकाश. वा, छानच वाटलं. ढगांशी लपाछपी खेळणारा चांदोबा, सावकाश पळणारे पुंजक्यांचे ढग, ताऱ्यांचं मंतरलेलं बेट, हे सगळं डोळ्यांच्या छोट्याशा टेलिस्कोपमध्ये मावेना. अंधाराच्या इतक्या शेड्स. भारी आहे. रोज निदान 10 मिनिटं तरी रात्रीचं आभाळ बघायला हवं. चांदण्यांशी गप्पा मारायला हव्यात. ठरलं. एकदम आभाळाच्या मधोमध चांदोबा दिसला. फेअर अँड लवली. चांदोबा खूप दिवसांनी भेटलेला जुना दोस्त. सहजच चांदोबाकडं निरखून बघितलं. लहान असताना आई सांगायची तिथं पांढरा ससुल्या राहतो म्हणून. आत्ता पुसटसा दिसला सुद्धा. मूड चेंजर. एकदम रोमांटिक वाटायला लागतं. बायको याद आती है. गळ्यातल्या शिट्टीला एकदम सूर सापडतात. तोच चंद्रमा नभात. कळलंच नाही ही कधी मागे येऊन उभी राहिली ते. पता ही नहीं चला. मिले सुर मेरा तुम्हारा. कुठल्याही कराओकेची गरजच पडली नाही. तोच चंद्रमा, वो चांद खिला, आधा है चंद्रमा. 5-6 चांदोबाची गाणी म्हणत गेलो. ड्युएट. मजा आ गया, बहुत मजा आया. 4 चांद लग गए जिंदगी को. शेवटचं गाणं संपलं आणि टाळ्यांचा कडकडाट. कळलंच नाही आई बाबा आणि दोन्ही लेकी, कोरस आणि कोरम जमला. एक वन्स मोर. होऊन जाऊ दे. आई बाबाने सुद्धा एक ड्युएट म्हटलं. आई म्हणाली, थांब मसाला दूध करते छान. बिलकुल नको. कुणीही कुठेही जायचं नाही आहे. सतरंजी घालून गच्चीत आभाळभर गप्पा. कोजागिरी साजरी झाल्यासारखं छान वाटलं. अचानक सगळ्यांचं एकदम लक्ष गेलं. एक तारा तुटून जमिनीच्या दिशेनं. ये तारा वो तारा. लेके खुश. पटाटा विशून घेतलं त्याने. कुठली विश? ते सिक्रेट आहे. धाकट्या लेकीनं हिला विचारलं, मामा तू काय विश मागितलीस? सांगू?
सांग ना. 8-15 दिवसातून लाईट जायला हवेत. ही विश भारीच. मला आवडलीच मनापासून. पटकन आकाशातल्या ताऱ्यांचा एक भारी नेकलेस केला आणि हिला ओवाळणीत भेट दिला मनातल्या मनात. कुणास ठाऊक कसा हिलाही कळली ही गंमत. आभाळातला चांदणचुरा हिच्या चेहऱ्यावर पसरला. घट्ट अंधारात सुद्धा मला तो लख्ख वाचता आला. आभाळातल्या चांदोबानं खाली डोकावून आमची चम्मतग हळूच बघितली. खरंच दुआ करो 8-15 दिवसातून एकदा तरी लाईट जायलाच हवेत. चांदोबा चांदोबा भागलास का. लेखन कौस्तुभ केळकर, नगरवाला. दूरध्वनी क्रमांक 9881416886. वाचन दत्ता सरदेशमुख. संपर्कासाठी मेघश्याम सोनवणे यांचा मोबाईल नंबर 9325927222 9325927222. ही कॉपी पेस्ट अनुराधा भांडारकर, कोथरूड, पुणे यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली. त्यांचा मोबाईल नंबर 9822006839.